बरं झालं आता एक नवीन योजना आली. लाडकी बहीण. मला बहिणीच नाही, घोटाळा मोठा. विठ्ठला 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 श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठलनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुम्हारा महाराज की जय. महाराज की जय. विठ्ठला 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 धन्य ते अरण रत्नाची खाण, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे अगर, धरिला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला माळ्याचा. सावता सागर प्रेमाचे घर, घेतला अवतार माळ्या घरी. आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा, प्राणा शरीरम ग्रह. पूजा ते विश्वोपभोग रचना, निद्रा समाधी स्थिती. संचार पदयो प्रदक्षिण विधी, स्तोत्राणि सर्वा गिरो. यद्यत् कर्म करोति तदखिलम, शंभो तव आराधनम. श्री संताचे माथा चरणावरी. श्री संताची माथा चरणावरी. श्री संताची माथा चरणावरी. श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. धन्य ते अरण रत्नाची खाण, जन्मला निधान सावता तो. आज आपल्या पवित्र आणि पावन भूमीत संत शिरोमणी सावता महाराजांच्या 729व्या ह्या पुण्यस्मरणाचा हा काळ आहे. 729 वर्ष झाली आज महाराजांना संजीवन समाधी घेऊन. आणि हा एक पवित्र योग आहे. आपलं गाव तसं सुंदर आहे आणि सावता बाबावर प्रेम करणारा हा समाज आहे. गुणीजन टाळकरी इथं गुरुकुलातले विद्यार्थी इथं, मृदंगाचार्य चांगले, आपण जाणकार सुज्ञ श्रोते आणि माझ्या मायमावले सर्वांच्या पायावर डोका टेकवतो. ती काळजी जरा थोडी ते आपल्यातलीच आहेत पण पहिल्या प्रहारात झालेली. त्यांच्यावर संस्कार नाहीत एवढंच फक्त. ते नाही राहू द्या, जेवल्याशिवाय कसे जाते. लेकरच झाली पाहिजेत पण इतकी इबलीस नाहीत पाहिजे. लेकरं बाळ नसले तर काय मातीत घालायचे परमार्थ झालं तरी. 5ची 25 झाली पाहिजे. येल मांडवा गेला पाहिजे. मांडवाला भलता बोजा झाला पाहिजे. तो मोडून दयानंद महाराजाच्या अंगावर पडला पाहिजे. भलता लेकरं बाळ होत नव्हती तर मागल्या 20 वर्षापूर्वी आपल्यातल्या बाया गुजरातमध्ये जायच्या. तिथं आम्हा म्हणून एक म्हातारी होती. बाईच्या पोटावरून हात फिरवला की बाई गरोदर राहायची. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची. तिने खरं लालूच्या फिरवाय पाहिजे होता. इतकी अंधश्रद्धा जोपासणारा आपला महाराष्ट्र आहे. फार अंधश्रद्धा इथं. डोळसपणाने पाहण्याचा विचार आपल्याकडे नाही अजून आला. त्याच्यातली एक शहनिशा
ही फिलॉसॉफीच नाही आपली. आपली फिलॉसॉफी सामान्य आहे. आमच्या वारकऱ्यांची घटमट पट रज्जू सर्प स्थानो पुरुष शुक्ती रजत सत्ख्याती असत्ख्याती अनिर्वचनीय अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष अपरोक्ष शोकनाश आनंदावाप्ती पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा सांख्य कनाद गौतम हे तत्त्वज्ञानाचे आमच्या एक महत्त्वाचे पैलू आहेत. ही साधी फिलॉसॉफी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस प्लॅटो स्पेन्सर लेनिन कार्ल मार्क्स डार्विन आईन्स्टाईन शेक्सपियर कळेल मायबाप, पण वारकरी कळण्यासाठी वारकरीच व्हावं लागतं मायबाप, वारकरीच व्हावं लागतं. तसं कळत नाही कोणाला. ही पायाभरणी वारकऱ्यांची वगैरे. आता ही 100 मुलं असतील, ह्याच्यात काही सगळी यशस्वी होत नाही शेवटपर्यंत. कोणाचीच होत नाही. एका वर्गातले विद्यार्थी जरी 50-60 असले, एखादाच कोणीतरी असा चांगला निघून जातो की जो नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक पदक घेऊन येतो. तो महाराष्ट्रात हिंदुस्थानात एक आला म्हणजे 140 कोटी लोकात एक जण नेमबाज ठरला. बाकीची गोळ्या घालीत नाहीत अशातलं भाग नाही, पण माणसं बघून घालतात. नको तिथं गोळ्या झाडीत बसतात. नेमबाजीमध्ये 100 मीटरमध्ये एवढं पराक्रमी मुलं आहेत आपली. महाराष्ट्राची भूमी आणि ही सावताबाबाची परंपरा आहे आपल्याला लाभलेली. फार सुंदर परंपरा आहे ही. एवढी मोठी परंपरा थोर घेऊन जगणारी माणसं आहेत आपण. पण आनंदी जीवन जगा. प्रथम स्वर्ग मोक्ष याच्या भानगडीत पडू नका. काही नसतं त्याच्यामध्ये. एवढं कल्पना आहेत फार मोठ्यांल्या वगैरे. स्वर्गातही पहिल्यासारखं वातावरण नाही राहिलेलं आता. पहिलं होतं चिंतामणीच्या सडका कामधेनूची खिल्लार कल्पतरूच्या बागा रंभा उर्वशी मेनका चौफुला नटरंग दंगल बाहुबली पुष्पा गौतमी सगळं होतं पहिलं. आता काही राहिलेलं नाही. मधी मी 5-6 महिने तिथंच होतो. कटाळून खाली आलोय. हा आनंद ह्या स्वर्ग. महाराज तर सांगतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा. स्वर्गी नाही हा सुख सोहळा. हा सुख सोहळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा. नाही हा सुख सोहळा. स्वर्गी नाही हा सुख सोहळा. हा आनंद आहे. मिरवणूक एवढी भव्य सुंदर निघाली. पाहत होती लोक रस्त्याने वगैरे. आपल्याही मुली पाहत होत्या, मुलं पाहत होती. नुसती पाहत होती ती. पाहणं वेगळं, कृतीशीलता वेगळी. कृतीमध्ये उतरणं वेगळं आहे. ते तसं नाही जुळत. नुसतं पाहून येत नाही काय. पाहून थोडं मानसिक स्वास्थ्य लाभेल पाहण्याने, पण ती कृती नाही येत. ते येण्यासाठी झोकून द्यावं लागतं. आपण झोकून देत नाहीत अजून. राखून काम करणारी माणसं, परमार्थसुद्धा राखून करणारी. जसा वेळ मिळेल तसं आपण येणारी माणसं. साधू संतांनी झोकून दिलं त्यावेळेस त्यांची कीर्ती राहिली. किती 729 वर्ष झालं सावताबाबाला होऊन गेलेलं. अजून त्या कीर्तीमध्ये काही येतकिंचित फरक नाही. प्रत्येकाला जायचं एके दिवशी, पण अशी कीर्ती करून जा. उभारिला ध्वज तेही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. काहींना कीर्तीबद्दलही काही वाटत नाही आणि अपकीर्तीबद्दलही काही वाटत नाही. मराठवाड्यात पावसाळ्याचे दिवस होते आणि एका झिमझिम पाऊस, लाईट गेलेली. एका गावठी नेत्याने एका जणाचं घर मागून पाडलं आणि गव्हाचं पोत वडीत होता. धरला, बराच ठोकला अंधारात. लोकांनी कुत्री भुकल्यामुळं सकाळी गाडवावर बसून त्याची वरात काढली. शेपटाकडं तोंडाला काळं, डोक्याला शेंदूर, खेटराच्या माळा. कोणी व्याहाणायचं, कोण अंधारात बघत.
दिवस उगवतात त्याच्या दारापुढं ती आली मिरवणूक, दिंड त्याला म्हणतात. त्याची बायको सडा टाकून रांगोळ्या काढत होती. उलटा बसलेला सुद्धा गडी वळखला त्या. ती म्हणली हा आपलाच ह्यो गोळकोंड्याच्या खाणीतून जन्माला आलेला कोहिनूर हिरा. धडा धडा जमिनीवर डोकं आपटलं आणि पळत जाऊन नवऱ्याचं पाय धरलं. एका गव्हाच्या पोत्यासाठी किती मार खाल्ला त्याने. गाडवावर बसल्या बसल्या बायकोला लाद घातली. रडायला काय रोग आलाय म्हणला. अशी काय महिनाभर मिरवणूक चालायची. काय काहींना काही वाटतच नाही त्याचं, कीर्तीबद्दलही नाही काय. म्हणून शहाण्याने तवची जियावे जवा अपकीर्ती अंगा न पावे ज्ञानोबराय सांगतात. नामदेवरायासारखा थोर महात्मा ज्ञानराजाची संगती लाभून ज्याने अखिल हिंदुस्थानाची पदयात्रा पूर्ण केली आणि ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचा एकमेव साक्षीदार बनला. जीवन कृतार्थ, भरपूर आयुष्य. पंजाबमधील शीख धर्म ग्रंथामध्ये 67 पदाचा भरणा नामदेवरायांचा आणि मोठं आयुष्य. आणि शेवट पंढरी रायाच्या पायरीवर नामदेवरायाची पायरी नामाची पायरी म्हणून ओळखली जाते. नामदेवाची पायरी आपलं जीवन समर्पित केलं. त्या काळात चोखोबांची समाधी त्यांनीच दिली. सावताबाबाच्या उत्साहालाही हजर, निवृत्तीनाथाच्या समाधी सोहळ्यालाही उपस्थिती, सोपानदेव त्यांच्याही सोहळ्याला, मुक्ताईलाही तापीच्या तीरावर. कधी कधी वाटतं असं एखादा कवी, एखादा महाकवी असा होऊन जातो संत की त्याला आयुष्य आणि संगती फार मोठ्यांची लाभते. संगती चांगली पाहिजे मायबाप. संगतीनेच सगळं चांगलं भलं बुरं वाईट हे सगळं संगतीमुळं होतं. काही नाही. एखाद्या वेळेस एखादा पेक घेणं वाईट नाही, पण पेक घेणाराची संगती लय वाईट. कळलं तुम्हाला? एक बार घेईल ते पण पुन्हा नाही घेणार. एकच बार तळीराम होत असतो. राम गणेश गडकर यांचा एकच प्याल्यातला एखादाच तळीराम एकदा. पण एकदा संगती लागली ना ती की मग संगती सोडत नाही. म्हणून दुर्जन संग नरक का मार्ग उसको छिटकाना ना चाहिए. संत संगत में बैठ हमेशा हरि के गुण गाना चाहिए. संतांची संगती आणि दुर्जनाची संगती. संताची संगती चंदनासारखी असते. चंदनाचं झाड बघा तुम्ही, धारबाज कुऱ्हाडने घेऊन जावा आपण आणि कुऱ्हाडीचा घाव त्या चंदनावर घाला. त्याचं जे पातळ आहे त्या कुऱ्हाडीचं ते इतकं धारबाज असतं की बरंच शिरतं त्या झाडामध्ये. आपण पुन्हा त्या पात्याला नुसतं नाक लावून पाहतो. हो, चंदनाचं झाड घाव घालणाराला सुद्धा सगळं सुगंध देतो मायबाप, त्या कुऱ्हाडीला सुद्धा. हे त्याचं मोठेपण असतं. दुर्जन म्हणजे कोळशाच्या जातीतला. गरम असला की पोळतो, निवल्यावर हात लावला की काळा करतो. कोणत्याही बाजूनी संगती करा. विषारी संगती. जसं माशीचं विष ही मस्तकात असतं, विंचवाचं विष हे नांगीमध्ये, सर्पाचं विष हे दातामध्ये, पण दुर्जनाचं विष हे सर्वांगात असतो मायबाप. सर्वांगात. एकही बाजू नाही ते. म्हणून दुर्जन संग टाळायला सांगितला. आणि सज्जनाची संगती का तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैशे तुम्ही जगी संत जन. अरे संतांची संगती करायची, बाकी कोणाची करत जाऊ ना. कुठल्याही नेत्याची करत जाऊ नका. काय नाही, ती तर बरबाटलेलीच आहे. काही नाही, कुणीकडून बी हात लावा त्यांना. काय ठेवलंच नाही. महाराष्ट्राचं वाटोळं चालू आहे ह्याकडे. बरं झालं आता एक नवीन योजना आली. लाडकी बहीण. मला बहिणीच नाही. घोटाळा मोठा. म्हणलं मंडळीला उभा करावं तर ती थकलेली. आता फार वय झालंय तिचं. माझं 77 आहे, तिचं जवळजवळ 75 असेल. त्या काळात लग्न झाली लवकर. आम्हाला मुलं बाळ झाली, लई पोरं झाली. 17 नातू आहेत मला. 4-5 पंतू. धरण फुटलंय येसापट. ते अवघड आहे. म्हातारी पार थकून गेली. मान हलती, डोळं खोल गेल्यात. बहोया, पांढरे शिबरे केस तसलं कपाळात,
कमरेला बेल्ट, पण मी प्रेमाने बोलतो अजून तिच्याबरोबर. काय गमत आहे, अंगणात उभं राहिलो की म्हणतो काय चाललंय मस्तानी म्हणतो. काय मोठी मजा आहे. ती बी आतून म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. मस्तानी बाजीराव माय बाप आवड आहे का. जीवन चांगलं जगायचं, आनंदी राहायचं. दिवसाला 10-5 मिनटं खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. पण खळखळून हसायचं. काही माणसं आयुष्य हसत नाहीत, गंभीर असेल दांडारल्यासारखी. तुझ्यावर का लोकरी मावा पडला का तेले आला का काय झालं. अरे ह्या जगण्यावर, या जन्मावर शतदहा प्रेम करावे. कशाला या महाकवींनी सांगितलं. आनंदात राहायला शिकायचं. बघू स्वर्ग मोक्ष नाही मिळाला नका का मिळाला ना, आता आनंद मिळवून घ्या. हे आनंदाने चांगले. माझ्याकडे बघा ना, 77 वर्ष, आरोग्य इतकं चांगलं आहे अजून सुद्धा. लहानपणापासून डोकं दुखलं नाही, जन्मल्यापासून पोट कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काय काहींचं तसं सुद्धा दुखतं, किती खातोय. आता सार्वजनिक काही खाणारच. काय खायचं ठेवले आता. 100% अनुदानावर संडासची स्कीम होती, बाकी कशातलं का खात नव्हती. पण नव्हता हात लावायला पाहिजे. पुसून हाणलं ह्या गाड्यांनी ते सुद्धा. अरे एकदा वृत्ती बेकार झाले हो, काय राहतं रे. देखली आहे चिंदी मन राहावी. म्हणून धन्यता कशामध्ये, संसारात धन्यता नाही. किती मोठा संसार केला तरी काय नाही. किती पैसे मिळून किती मिळालं तरी सुख लागतंय कुठं. सुख नाही लागत. ज्याने अनेक लपडी करून पैसा कमवला, मोठ्यांले भ्रष्टाचार केले, परदेशात पळून जावं लागलं, सशेमेरा लागला पाठीमागे, सुख नाही लागलं. नीरव का काय नाव त्याचं, हा नीरव मोदी. काय सुख आहे ह्याच्यात. बायका मुलं काहीच नाही, खोट्या पदव्या, काही नको तिथं सह्या, अपंगत्वाचं दाखलं, व्यंग. विचारा ना पूजा खेडकरला, सगळं सुंदर सांगून जाईल. काय सगळीकडे असंच चाललंय. काय नाही, स्वार्थ त्याच्या पाठीमागचं. किती स्वार्थाने जगलं पाहिजे. अरे जगायचं आहे ना, चांगलं जग. दुसऱ्याला सुख लागलं असं जग. ज्याने विश्वाला सुखी केले ते संत झाले, स्वतःसाठी नाही ते. आणि स्वतःसाठी ज्याने आयुष्य मिळवण्यातच घालवणं ना, नरकात दिले मायबाप. हो, त्यांना नरकाशिवाय दुसरा मार्गच नाही. ह्या सगळ्या संघटना कशाला तयार करायच्या, या फक्त स्वार्थापोटी आहेत मायबाप. म्हणून विनंती असते माझी की सगळी माणसं परस्पर विचाराची, वेगवेगळ्या पक्षाची. मला विचारतात लोक, एकत्र तरी कशी काय राहतात बाबा. मी म्हणलं सोपं आहे. एकाच जंगलात हत्ती, घोडं, खोकड, माकड, बोकड, उंट, ससा, शेळी, लांडगा, साप, मुंगूस सगळे एका जंगलात राहत. पण जंगलाला जर आग लागली तर हरणाला चिकटून वाघ पळतो, पण धरीत नाही बाबा. साप मुंगसावून जातो तरी मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो, बोका धरीत नाही. शेळी लांडग्यालाच घासून चलते, लांडगा तिला अजिबात धक्का लावित नाही. कारण जंगलाला आग लागली. प्रत्येकाला वाचायचं पडलं या येडीच्या बेन. म्हणून ह्या अवलादी एकत्र, दुसरं काय उत्तर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड आहे हा आनंद घ्यायचा प्रयत्न करा. सगळ्या जणांना विनंती, लहानापासून थोरापर्यंत. म्हातारपण झटकून टाका, तारुण्याला बिघडू देऊ नका, आणि बालपण व्यर्थ जाऊ देऊ नका. सुंदर होईल जीवन. बालपणात ज्याला आपल्या जीवनाचा निकष कळला, अभ्यासाच्या माध्यमातून, आपल्या चिंतनाच्या माध्यमातून, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मोठा होत होतो. तारुण्यामध्ये व्यर्थ नको. म्हणून म्हटलंय की बस, तारुण्य जर व्यर्थ गेलं तुझं तर म्हातारपणी काय करशील रे. काय नाही. साधू संतांनी हा विचार केला, त्याने हे बिघडूच दिलं नाही. बालपणापासून नामदेवरायाचे संस्कार होते. बालपणापासून किती लहान लहान मुलं येते, उठून उभा तू मागली लोक, तू हिजेपेक्षा टणक आहे. काय लहान आहे, संस्कार आहेत बस.
त्याला वाटलं दत्तक घेतोय का मला आईला मीच घरच्या बियाणे घेतलं रान असली अवस्था आहे. सारखं राहून द्यायचं. मला मागं पुढं सारखायचा ताकद नाही माझ्यात राहिली. थकलंय. सकाळी बिल्डा कीर्तन होतं बाबा माझं आज. ते कार्यक्रम करून येऊन इथं उभं राहायचं 2-2 तास. पुन्हा सकाळी शेगावला कार्यक्रमाला जायचं. हे धावपळ आहे जीवनात. थोडंसं लोक म्हणतात आता बास करावं, पण धंदा सोडू वाटत नाही. बास करून काय खायचं, खातो काय, मजा नाही राहायचं. समाज आहे चांगला. रथाची चाक सुद्धा काढून नेत्यात. लयची इबलीस लेकरं आमची तसली आहे. रात्री मॅच हारलो भारत. त्यावेळेस सामना बघायला होतो मी थोडा वेळ. हां हां बस बस. पकवाज वाजवते हे पोरग. हा मग तुम्हाला हे साधं वाटलं काय? 7-8-10 बोल वाजवते इथे. वाजून दाखवतो की ह्याच्यावर थोडंसं. या पकवाजावर वाजव, उठ थोडंसं वाजव. नुसतं बघा त्याला, त्याला पुरतोय का हात त्याचा? हां हां. टाळ्या वाजवा निदान. बस बाळा बस. लय चांगल्या धंद्यात मार खाईल मी. काय करा, किती लहान आहे ते अजून. आत्ता बालवाडी जायला लागले. इतकं गावातलंच आहे तुमच्या? हां 5 वर्षाचं. तुम्हाला काय माहिती? हां ते म्हणजे माझं आहे. मला वाटलं मी माझाच नातू समजतोय. तसं ते नातू बसलेला मॅच चालू आहे. मॅच हारला भारत. माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती नातू आमचा बसल्या बसल्या म्हणलं आजोबा काय झालं? म्हणलं हारलो आपण का श्रीलंकेकडून. मग रडाय काय? म्हणला तुमचा बाप मिळाला काय? असली दिला खाटावरूनच टाकून मी बी खाली असं फरशीवर आपटलं. म्हणलं आजोबा ह्याला काय म्हणतात? म्हणलं याला विकेट म्हणतात. हे जीवन जगायचे ना, मग असंच जगायचं. बिलिंदर कलंदर जीवन जगायचं. बिनभरवशी जात ही रोप उपटून ठेवलेला असावं आणि तसल्यात लाईट जावं. का बसली सगळी माणसं 5-6 जण गडी लाईटच नाही. काय असले अवघड पैसे नाही. परवा आमच्याकडे नवरा बायकोची भांडणं झाली. त्या नवऱ्याला बायकोला बाहेर ओढून 2-3 थापडा हाणायचे होत्या, पण ती वडानाच बाई त्याला बाहेर. गडे जरा कमकवत होत आणि बाई जरा बरी होती तब्येत. त्याने उंबऱ्याला टाच लावून बाहेर वळलं, 2 थापडा हाणल्या. काय होत आहे तिला? गादी छकाटी पडली झालं. तिने माग पुढं सरून जी नवऱ्याच्या एक ठेवून दिली ती दिवसा चांदण्या दिसल्या. तर चंद्रमाथ्याला अपमान झाला. माणसात पळत गेला. असं लाईनच्या खांबावर चढलं. 2 तारा धरून लोंबकळल्या. सगळी म्हणली मिळाला मिळाला. मी बी खोलीतून पळत गेलो. काय मागतं माझ्याकडे? दिवसभर लाईट आली नाही. त्या कटाळून त्याने खाली उडी टाकली. मी गचुंड धरलं. म्हणलं मरायचं होतं काय? ते म्हणलं आज शुक्रवार, आज कुठं लाईट येते? असली बिलिंदर पिढी कुठं काय करून घेऊन बसतं. हे जीवन असंच असतं. हे ते सांभाळायचे, पण जीवनात धन्यता प्राप्त करून घ्यायची. धन्यता कोणाकोणाला असते. ज्या गावात ती व्यक्ती जन्माला आली ते गाव धन्य होतं. तुमचा आणि माझा संबंध किती वर्षाचा आहे? 25-30 वर्षाचा. माझं आडनाव काय? माझं आडनाव तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला फक्त एकच माहित आहे, दयानंद महाराज कोरेगावकर. कोरेगाव हे माझं आडनाव नाही. कोरेगाव हे माझं गाव आहे. बस. आमच्यात गिरी, पुरी, भारतीय, आरणबन, सरस्वती असे आडनाव. त्यातल्या पुरी शाखेचं मी आहे. हे थोड्यांना माहीत आहे. काय करायचं त्यांना? बरं तुम्हाला माझ्या आडनावाचा तपास घेऊन काय सोयरी करायची का? काय 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 गरज आहे ना? तोही भाग नाही. म्हणून धुंडा महाराज म्हटलं की देगलूरकर,
हो, शंकर महाराज, खंदारकर, बाबा महाराज, सातारा ही नाव आहेत हो त्या माणसांची मोठ्यांनी. त्याने आपल्या गावाचं नाव, धन्य ते गाव जिथं असा महापुरुष जन्माला येतो, त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य ते अरण रत्नाची तिखान, 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 जन्मला निधान, जन्मला निधान, सावता तो सावता सगर, प्रेमाचे अगर, सावता सगर, प्रेमाचे अगर. धन्यता गावाला आहे. आरण नावाचं जे गाव आहे, धन्य आरण आहे, नामदेवराय म्हणतात. ते आरण गाव धन्य. तुम्ही जर कधी आरणला गेलात किंवा गेले असतील भरपूर लोक, कमीत कमी माळी समाजाचे जरी गेले असतील, कोण कोण गेलं नुसतं हात वर करा. वा वा वा, सुंदर. आपल्याला अभिवादन करतो, धन्यता देतो. दुसरी महत्वाची, पण तिथं जवळ असणाऱ्या तुळशी गावाला गेलं नसतात काय. आरणच्या जवळ 5 किलोमीटर अंतरावर तुळशी नावाचं गाव आहे. माळियप्पा नावाची महान विभूती तिथंही जन्माला आली. त्यांची शपथ अजून कुणी वाहत नाही. एखादा 50 लाखाचा व्यवहार असू द्या आणि त्याने म्हटलं त्या व्यवहार करते की वा माळियप्पाची शपथ आणि मी घेतलं नाही म्हण, नाही वाहत. का? काय तपस्वी होता तो महात्मा. कोणी जर खोटी शपथ घेतली, वर्षाच्यात नांगूर काढावर कुणी राहत नाही. ताकद आहे तपश्चर्याची. माळी हा समाज ज्ञानोबरायांनी पाहिला आणि ज्ञानेश्वरी ते त्याच्यासाठी ओवी लिहिली. माळीये जेवते नेहले, तेवते निवांताची ठेली. माळी हुशारीने पाणी पुरी मोठा असायची, खालची लेवल पाण्याची वाफेतली, तर आपल्या तीक्ष्ण बुद्धीने ते चाकापर्यंत पाणी नेत होता त्याच्या वरच्या. म्हणजे पाणी फिरवून कसं न्यायचं हे माळ्याने. आता सगळंच माळी भाजी आणाय बाजारात जातात, ते दुर्दैव आहे. कुठं निघालो माळ्या भाज्या जमीन आहे का, लय 10 एकर टाकी कुण कशाला ठेवली मोकार. तुला घरचं माळवं नाही, भाजीपाला नाही, उगची उगत आहे सावताबाबाचं लसूण मिरची कोथिंबीर, माझा अवघा झाला माझा हरी. काय करायचं. मोठं नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. अरे आपल्या प्रत्येकाच्या घरात 5 आंब्याची झाडं नसावात, हो 10-5 चिक्कूची नसावात. काय दुर्दैव आहे हे. हो, 1-2 जांभळाची, 4-2 नारळाची, कुठपर्यंत पिशा घेऊन जायचं रे. काय मला तर कळतच नाही. काय तुम्ही म्हणा नुसता बोलतोय हो, तुम्ही माझ्या मळ्यात येऊन बघा. काय तुम्ही आलेला एकदा, सगळी झाडं तुम्हाला पाहायला भेटतील त्या मळ्यामध्ये. काय करायचं. पोरं कटाळत्यात चिकूला त्याला खाऊन. 1 एकर चिकू लावलं, पिशवी घेऊन जाऊ नको म्हणलं पोरांना, खाऊन दे घरी लेकरा बाळाला. ते औषधाचं आता एक टुबा निघाल्यात नवीन भोपळ्याला, त्याला टोचतात त्या बारीक इंजेक्शन आहे, आपल्या लसणासारखी ते टूब आहे बारीक, डोळ्यात घातणाऱ्या त्या पेन्सिलीच्या टूबसारखी. ते संध्याकाळी जर अंग ठेवून भोपळा असला 6 इंच आणि ती टूब जर संध्याकाळी टोचली की सकाळी का खात मन गटावायचं. कल्पना करा ना. 3 आठवड्याची 15 वड्यांनी तो इकायला यायचा भोपळा, किंवा 8 दिवसांनी इकायला यायचा. तो एका 12 तासात येते. आणि ती विष शरीरात गेल्यावर
24 वर्ष कशाला पाहिजे तर 20 वर्ष पोराला कळलं तुम्हाला ही कळतं का मी काय गणित बोलतोय ती ते 12 वर्षीच मोठं लग्न मागल ना हे औषधाचा परिणाम आहे तो इतक्या विकृतीच्या आहारी गेलोय आपण दूध नाही आपल्याकडे घरी हो एखादी जर्शी एक गाय आहे कुठं तरी मसाण नाही एखादं कुठं गिर नाही अरे काय करायचे कशासाठी कोणासाठी करायचं लई कमवलं लय मिळवलं महाराज म्हणजे काय केलं इटा गोळा केल्या दगड मी काय कमी मिळवलं काय मी का भिकार फिकार महाराज आहे का काय नाही नाही 20 एकर आली काय लाईट ए डिझेल बघ रे बा मोक्याला जायची पुन्हा मी तावावर यायला आणि हातोडा बंद व्हायला विठ्ठल 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 म्हणून संसार सुंदर करायला शिकवला आमच्या सावता बाबांनी सुंदर संसार कर आणि हे ज्याने संसार सुंदर आणि परमार्थ त्याच्यापेक्षा अति सुंदर ते गाव धन्य केलं त्याच ठिकाणी नामदेवराय म्हणतात रत्नाची खाण आहे कोणती त्या खाणीतून कोणतं रत्न बाहेर पडलं जन्मला निधान सावतात सावता महाराज जन्माला आल्या त्या आरण गावामध्ये काय असते ताकद काय असते शक्ती काय ऊर्जा त्यांच्यातली काय भक्तिभाव असेल एकदा भामदास महाराज आले नाथळ्याचे आजोबा भामदास महाराज पंढरपूरला येताना आरणला थांबले सावता बाबांनी वारकरी म्हणून हात जोडलं आणि 2 घास खाऊन जा ते म्हणले मी पंढरीला चाललोय 2 घास खातो तुझ्यात पण येतो का पंढरीला ती म्हणली माझी पंढरी इथंच आहे सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा मला जायची गरज नाही ती म्हणले अरे पण तू भगवंतावर प्रेम नाही का ती म्हणलं प्रेम वगैरे मला नाही काय कळत पण एक गोष्ट कळती ते म्हणले काय मी माझा प्रपंच आलेल्याला 2 घास घालतो ह्याच माझ्यात परमार्थ आहे दारात कोणी अतिथी अपंग व्यंग असा एखादी व्यक्ती आली तर 2 घास मी त्याच्यासाठी माझ्या कष्टाचं घामाचं घालतो देतात पंक्ती देतात लोक मंदिराला ह्यांना दान करतात सभा मंडप देतात रस्त्याच्या कडेला खडीच आणलेली असते कोणच्या मार्गाने आले का नाही टिकत नाही मायबाप हे असलं दातृत्व नाही कामाचं घामाचा एक थेंब ज्या दानात पडलाय मायबाप तो मोती बनतो ज्याच्या हातात पडलाय तो घामाचा थेंब मोती बनतो पण हरामचं जे आहे ना ते सुख लागू देत नाही त्यालाही नाही घेणाराला बी नाही दोघालाही सुख लागू देत नाही आणि आपण गप्पा आणतोय रे व्हायला गंडीवला नाही आता घेतलं का नाही आपण त्याच्या कोणती अरे घेऊ नका काय नका घेऊ त्याच्या सुख लागत नसतं त्या पैशाने त्याचे पैसे लई खात्यात लोक तुम्हाला ह्याला देत नाहीत म्हणून हे बॉम्ब बांधतोय वाटतं मी सावता बाबाला स्मरून महादेवाला सांगतो मागल्या निवडणुकीत गाड्या देत होती मला प्रचाराला राहा आमच्यात तुझ्या गाडीवर डबा म्हणलं मी प्रचार करीत ते संतांचा आणि भगवंताचाच फक्त मायबाप दुसऱ्या कोणाचा प्रचार करायला मोकळा बिकळा आहे का काय नाही दलिंदर आहे का विकार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची सरस्वतीच्या पुत्राने कधी आचार सोडायचा नाही आणि लाचार बनायचं नाही मायबाप लाचार बनायचं नाही जर नाही सावता बाबा म्हणले माझं काय नाही जमत यायचं भानदास महाराज म्हणले अरे बाबा तुझं प्रेम तरी कशावर आहे ते म्हणले काळ गोहरं होतं पुढं या काळ्या गोहऱ्यावर माझं प्रेम आहे म्हणलं एक तुला मंत्र सांगतो तू म्हणायचा नाहीस पण सांगतो ते म्हणले काय काळा गो यमुनेचा ढो आणि माझं पहिलं काम भगवंताला पावो पांडुरंगाला पावो एवढं तू म्हणणार नाहीस ते म्हणलं आतापासूनच म्हणेन ती उलट होतं जरा ते सारखं चिंतन काळा गो यमुनेचा डोहन माझं पहिलं काम पांडुरंगाला पावो हे रात्रंदिवस जप तप पूर्ण झालं 12 वर्ष तप ह्या शब्द उलटा केला तर पत होतो काय होतो पत भगवंताच्या दरबारात पत निर्माण झाली त्याची सावता बाबा आणि त्या दिवशी पाखरं राखाय गेलो होतो गोपनीत गुंडा घातला घर घर फिरविला गोपन फिरविल आणि मंत्र म्हटला
काळा गो यमुनेचा ढो आणि माझा पहिला गुंडा भगवंताला पाव म्हटलं. तो गुंडा त्या पिकात पडलाच नाही. त्याने पंढरपूरच गाठलं. पंढररायाच्या कपाळावर खाड कुर्ण लागला रक्ताची धार. रुक्मिणी आई साहेब आले, नामदेवराय आले, म्हणले काय झालं देवा, कुणी दगड हाणला? ते म्हणलं माझा भक्त आहे. आणि दगड हाणतो का? ते म्हणलं हा तसलाच आहे, पण माझा आहे. माझा हा शब्द फार महत्वाचा आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. माझा हा शब्दात ताकद आहे, जवळीक असते. हे म्हटले नाही का आता माझा मुलगा आहे, बस माझा म्हटलं की ती सगळ्यात जास्त जवळ. माझा हा शब्दात जवळीक साधणार आहे. म्हणून एक गोष्ट आहे, पुन्हा मोठ धरली, 12 डब्याची मोठ. हेलकावा दिला, मोठ चालू झाली, बैलांनी वळली आणि मंत्र म्हटला, काळा गो यमुनेचा डोह. आणि माझी पहिली मोठ भगवंताला पाव म्हटल्या होत्या. थारोळ्यात रिचावलीच नाही ती मोठ. अक्कच्या अक्क सगळं थेंबना थेंब पाणी पंढरपुरात पांडुरंगाच्या अंगावर. रावळात सगळा डोह झाला. रुक्मिणी आई साहेब म्हणते, देवा ही काय भानगड आहे, कुणी इतकं पाणी तुमच्या अंगावर? म्हणलं ज्याने दगड हाणला त्यानेच आंघोळीची सुद्धा व्यवस्था केली म्हटलं. हो, नेहरीला बसलं, धर्मपत्नीने भाकरी दिली, शेपूची भाजी वगैरे त्या काळात खायची माणसं, शेपू चिगळ वगैरे अशा भाज्या, चाकवत, पालक. आता पालक खात नाही, त्याचं पनीर करून खात्यात लोक. चांगल्याचं वाटोळं करून खायला शिकलो आपण. ते आमचं पोरग काल रथ होता आमच्या कर्जतचा, मला म्हणला दाबेली घ्यायची. दाबेली आलं, मला कळा ना काय कस काय असतंय. म्हणलं दाब मलाच. काय दाबेली कुठून आली काय, कधी आमचा संबंधच नाही त्याच्याशी आला. कुठं तरी पावभाजी आपल्याला आता माहीत झाली, मिसळ माहीत झाली. आता पुऱ्या वगैरे तर घरीच असतात आहे. मग ह्याला कोण बाटा हॉटेलमध्ये नाही, खातात माणसं वगैरे प्रेमाने वगैरे. चांगलं असतं, घाम असतो, मस्त वाटतं. कशी काय भाजी लय भाजी झाली खा. नऊ पहिलवान, सतपाल, बिराजदार, रंगा बिल्ला, गामा गोंगा. काय ताकती नाहीत राहिल्या गड्यांना अलीकडे. काय गडी होतं पहिलं आमच्या. एका परवा माळ्याची माणसं लई इच्छा लागून तटकूर असतात. माझा सगळा संबंध त्यांच्याशीच. काय करता, ते मारुतीच्या देवळाचा कळस बसवला आणि ते सगळं काम माळी समाजाची माणसं दानशूरलंय. लय दानशूर म्हणजे अति दानशूर, मनमोकळेपणाने दान देणार. त्याच्यातल्या एका म्हाताऱ्याला म्हणलं, आजोबा तुम्ही आरती तुम्ही करा मारुतीची, आज तुम्ही लय सगळ्यांनी दान केले. ए बसा रे, ए परण, ए जोड इकडे इकडे. अरे सांबा, तेरे बंदूक में कितनी गोली आहे कालिया. सर इकडे आलाय, इकडे जाय तसं इथे जवळ बसा. पार मला संसर्गजन्य रोग नाही, काय नाही, काय सांग घाबरतात माणसं माझजवळ यायला. ज्याच्यासाठी मी आपल्याशी चर्चा करतोय काय आहे, ही अवस्था एक, आणि त्या अवस्थेला ढकलून द्यायची. हो, संस्कार लागतात त्याला, त्या संस्कारा वाचून होत नाही. ते एका राजाने घोडं घेतलं, शिपायाने धरून चालवलं होतं. एक रस्त्याच्या कडेला आंधळं बसलो होतं. म्हणलं कसल्या गप्पा चालल्यात त्या शिपायाला विचारलं. म्हणलं राजाने घोडं घेतलं. ती म्हणलं कशाला घेतलं. ती म्हणले का ही पाण्यात बसत असलं पाहिजे. ती म्हणलं घोडं कुठं पाण्यात बसतं का. ती म्हणलं मला दिसत नाही पण वासाव ओळखलं. राजाने घोडं थांबवलं, ज्या मालकाचं घेतलं होतं त्याला बोलवून आणलं. म्हणले हे आंधळं तुमच्या घोड्यावर आरोप करतंय की घोडं पाण्यात बसत असलं पाहिजे. काय भानगड आहे. ती म्हणलं बसतं पाण्यात. अरे पण घोडं कसं काय पाण्यात बस. म्हणलं मी बारकं शिंगरू घेतलं होतं आणि म्हशीला पाजलं. मी काय बोलतो ती कळत ना आपल्याला. शिंगरू घोड्याचंच, पण पाजलं कुणाला. संस्कार म्हशीचे झाले त्याच्यावर मायबाप. ही खानदानी संस्कारातलीच म्हणून उभी राहिले तर मायबाप. खानदानी संस्कार, खानदानच असते. त्याला 96 92 झारेन गाळण्यान.
काय गरज नाही त्याची. त्याच्या वर्णावरून कळतं, त्याच्या बुद्धिमत्तेवरून कळतं, काय संस्कार आहेत त्याच्यावर, उच्च कोटीतले संस्कार त्याच्या विचार आचारावरून कळतात. म्हणजे संस्कारांवर जीवन आहे. परमार्थ हा संस्काराचा आहे, भाग आहे. पण धन्यता त्याच्यात आहे. कशामध्ये धन्यता आहे? त्याच्या गावामध्ये धन्यता आहे. महात्मा जन्माला काय केलं त्या महात्म्याने? जन्माला आल्यावर विश्वाला काय दिलं हे सांगण्यासाठी अभंगाचं दुसरं चरण आहे. सावत सागर प्रेमाचे आगर, सावत सागर प्रेमाचे आगर, सावत सागर प्रेमाचा प्रेम दिलं जगात. आपण मी मगा बोलून गेलो आपल्याशी की दुर्जनाची संगती बेकार आहे. ती कितीही, मग 2 वर्षापूर्वी आमच्या भागात वाघ आला होता. बरीच कुत्री मांजरं खाल्ली त्याने, एक माणूसही मारला. भीतीचं वातावरण तयार झालं. आणि एका कुटुंबाचं एक जवळ रान होतं, शेती. त्याच्यात एक 10 गुंठ ऊस होता. आणि रात्री 8 वाजता लाईट होत होती. म्हणती लाईन चालू करायला गेलं ती महागारीच आलं नाही. सगळीकडे रडारड सुरू झाली. आई रडायची, बाप रडायचा, बायको रडायची, सगळी पोरं रडायची. 4-2 भावतालच्या म्हाताऱ्या त्या बी येऊन मिसाळल्या त्याच्यातच. आयर भैरवन भैरवीचं स्वर काढीत. अतिशय सुंदर स्वरात रडत होत्या म्हाताऱ्या. मी खोलीतून रडारड झालं गेलो, मी बी रडलो. सगळ्या बरोबर नाही रडल्यावर वेगळा पडतो माणूस. काय होतं, मला काय रोग आलता रडायला, पण सगळे रडतात म्हणल्यावर मी का हसू का त्यात? काय विचारलं म्हणले गंगाराम लाईन चालू करायला गेलेला माघारीच आलं. माणसं रडत होती पण बघायला कोणी जात नव्हती. का कळलं माझं वाक्य? आई बाप म्हणजे आम्हाला देवाण द्यायला असत, मग जा ना तिथं त्याला बघायला. नुसती ही तर बसून म्हणत होती. शेवटी मीच 5-25 पोरं जमा केली. म्हणलं आपापल्या घरच्या हत्यार काय असतील ते घेऊन या. कुणी कुऱ्हाडी बाहलं, कुणी गांजलेल्या तलवारी, कुणी लग्नातल्या काटेरी. सापडेल ती काट्या कुऱ्हाडी घेऊन आली. आल्यावर घाला म्हणलं येडा त्या उसाला. आणि एक फटाका वाजवला की वाघ बाहेर येईल. असा घाव घालायचा की एका ठोक्यात तुकडा पडला पाहिजे. ही 200 फुटावर उभा राहून मी सांगत होतो त्यांना, मी कशाला मरायला जाऊ देत, वाघ निघून आहे तर कुणी मग. तितक्यात एकाने बॅटरी लावली तर मोठ्याने आरडला. म्हणला महाराज. मी म्हणलं काय झालं? गंगाराम पहारा तिथं सरीला बसलाय. मग मी धाडसाने गेलो. सगळी माणसं जाऊन, गंगाराम इथं का बसला? तुला भोवतालचं वातावरण माहित नाही का? ते म्हणलं माहित आहे. काय वाघ आल्याला? अरे म्हणलं तरी तू बसला? म्हणला त्याचीच वाट बघतोय. तर वाघ का स्वायरा आहे का महाराज आहे का वारकरी का? तू का वाट बघतो?
खाईल ना तुला, खाण्याचीच वाट बघत होतो मला. मी म्हणलं कशामुळं? त्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. तो म्हणलं वाघाने जर मला खाल्लं तर माणसाच्या रक्ताची चटक वाघाला लागल आणि मग आमची भावकी खाईल म्हणला. खळाची व्यंकटी सांडू, दोरिताचं तिमीर जाऊ, रोज प्रार्थना. पण वृत्तीत बदल नाही माय, वृत्तीत बदल होणं गरजेचं आहे. त्याला धन्यता मिळते. तो प्रेम देतो जगाला. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. काय प्रेमा वाचून काय असतं? त्याच्या वाचून समाधान नाही मिळत माय बाप. म्हणून अवघड आहे. प्रेम देवाचे हे देणे, प्रेम भातुके पाठवा. कशाला हे प्रमाण सांगितलं? देवाला प्रेम आवडतं. प्रेम वाचून काहीच नाही. ते विषयात दळलेलं नसतं, इंद्रियाच्या पलीकडचं असतं. ते इंद्रियजन्य व्यवहार त्याचे संबंधित नसतात. असं निर्व्याज्य प्रेम देणारा भक्त देवाला आवडतो. आणि सावता बाबा तेच होते, प्रेमाचे आगर. तो विश्व कल्याणाचा एक सागरच होता, समुद्रच. आता समुद्राची उंची वाढती जाऊन परवा बातम्या होत. जा समुद्राला म्हणा हिमालयाला भेटाय, म्हणजे आम्ही मजात खेळू. काय 10 इंच का 9 इंचाने आणखी काही दिवसांनी वाढतंय. 2-4 पेटा जात्याल म्हणजे मुंबईच्या, कुठं बँगलोर, ते कुठं त्रिचन्नापल्ली, अशी चेन्नई, समुद्राच्या किनाऱ्याच्या शहराच्या आणखी 10 वर्षांनी ती बघायला. मला नको ठेवू भाऊ, त्या कुठं ना नको द्या. काय अलीकडे कशातही मारतात माणसं. आता ते त्या कारण ह्याच्यामधला मतदारसंघ आपल्या राहुल गांधीचं काय वायनाड, हा तिथं परवा ती डोंगर ढासळला, ते 300 लोक मेली. आपल्याकडली कशी सापडणार? बरेच जण जाण्याची गरज आहे महाराष्ट्रात. म्हणजे सुख लागल बाकीच्यांना. नाही जात नाही. तिले चांगली माणसं जास्त काळ जगत नाहीत आणि वाईट मरत नाहीत माय बाप. तुम्ही बघा ना आमच्या इतिहासाकडं. शंकराचार्य 32 वर्षात, स्वामी विवेकानंद 32 वर्षामध्ये, शिवराय 50 वर्षात. मोठ्यानं त्या चांगल्या माणसाला आयुष्य लय कमी. ही लय काय बस खाली, आता खाली बस. अतिशय हुशार आहे ती, गोप्यासारखं. गोप्या नाही तर जिहल्या. बारक्या मुलावर चित्रपट आहेत 2 गोप्या वगैरे पाहिला असला. चांगलं आहे, सुंदर आहे. काही गोष्टी चांगल्या आहे, पाहत जावं. नाटकं पाहत जावी. कट्यावर काळजात घुसली मुद्दाम पाहत जावं, ज्याला गाणं शिकायचं ते. याच्यातली लय ताल वगैरे कळतो. म्हणून अजून चांगलं आहे, बरं आहे वातावरण. म्हणून धन्य सागर आहे. धन्यता सागराला आहे, धन्यता प्रेमाला आहे, धन्यता कुळाला आहे. आणि त्यांना जन्म देणाऱ्याला जास्त धन्यता देतात माझे नामदेवराय अभंगाच्या. धन्य त्यांची माता, धन्य त्याचा पिता, 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 धन्य त्याची 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 माता, धन्य त्याचा पिता. साठवेला दाता त्रिलोक्याचा, साठवेला दाता त्रिलोक्याचा, साठवेला दाता त्रिलोक्याचा.
मी दोन कथा अपुऱ्या ठेवल्या आहेत. एक बोलत बोलत बाजूला जाऊन तुमच्या लक्षात आणून देत की मारुतीच्या मंदिरात मी एका माळे अप्पाला म्हटलं तुम्ही आरती करा. तो म्हणला मी मारुतीची आरती करीत नाही. मी म्हणलं माळे अप्पा काय झालं मारुतीचं माझं जमतच नाही मला. अरे बाबा झालं तुमचं आणि त्याचं काय वाकलं कशामुळं. काय नाही म्हणला मारुतीने जंबू माळी मारलेला आहे. आता जंबूमाळी कधी रावणाच्या काळात राक्षस मारलेला ते ह्या ध्यानात ठेवला त्याचं नाव छगन. माणसं जीवनात काय करतील आणि कुठं जातील नाही सांगता येत. तशी गंमत आहे. नामदेवरायाने देवाला विचारलं देवा ज्याने दगड हाणला ज्याने आंघोळीची व्यवस्था केली ज्याने जेवणासाठी भाकरी पाठवली तो माणूस तो भक्त आम्हाला बघायचा आहे. ते म्हणजे सरळ गेले होते नाही दिसायचं. त्याच्यासाठी मला चोर बनून जावं लागेल. भगवंताने चोराचं रूप धारण केलं. ज्ञानोबराय नामदेवराय त्याला पकडायला पाठीमागं पळत होते पण सापडत नव्हता. तो थर्ड सावता बाबापाशी आला आणि त्याने गपकन त्याला धरलं. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदय बंदीखाना केला ना आत विठ्ठल कोंडेल. ते म्हणले अरे बाबा इतका का पळवतोय घामाघूम झाली. ती मला ही दोन माणसं मला धरायला आल्या तर मला भलत मारत्याल ही सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळ ते आला मारतील मला. ते म्हणले मग लप कुठतरी कुठं लपू विहिरीत. ते म्हणला वळ पाहत्याल कणगीत लप. सगळ्या जागा दाखवल्या जिथं कुणी पाहणार नाही अशी जागा दाखवा मला. सावता बाबा म्हणतात. सावता बाबाला पंढराय म्हणतात की जिथं कुणी पाहिलंच नाही पाहिजे. ते म्हणजे मग एकच जागा आहे ते माझं हृदय. ते बाहेरून कोणाला दिसत नाही. जवळ पडलेला इळा होता तो कहार इळा घेतला आणि उभा चिरला आणि जसं एखादं गोदरेचं कपाट उघडावं तसं उघडलं. भगवंताने सूक्ष्म रूप छोटी मूर्ती धारण केली आणि आत प्रवेश केला. याने हे कपाट लावलं दार लावलं पण जशी एखादी सुटकेस फुल भरत आलेली असावी प्रयत्नाने आपण त्याला दाबून बसवायचा प्रयत्न करतो. चैन ओढून लवकर आपल्याला ती फिट करायची असते पण एखादा पदर असा चाबरा असतो की तो बाहेर निघतो. त्याने लय प्रयत्न केले ते पण राहायला शाला. इतक्यात ज्ञानोबराय नामदेवराय आले आणि त्याने हात जोडले. म्हणले बाबा इथे एखादा चोर आलता का. ती म्हणले मी चोराला नाही बघत माझ्याकडे सगळं सावच आहेत. हे उलट होतं सगळं गणित. ते काही केलं सांगा ना. तिरी बारवा सगळ्या धुंडाळल्या. मग डोळे झाकले ज्ञानोबरायाने आणि ज्ञान दृष्टीने पाहिलं तर छातीतून त्या पिंजऱ्यातून त्या दार लावलेल्यातून शेला होता उपर्ण होता. तो शेला पाहिला आणि वडायला लागला. सावता बाबा म्हणतात माऊली नामदेवराया काय करायला लागला हे कशाला वडताय. तुमच्याही हृदयात आहे मी सर्वांच्या हृदय देशी. मी अमुका आहे आईशी वस्तू स्फुरे जे आहरणेशी. ते तत्व मी ग सगळ्यांच्या हृदयात आहे. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र